मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन विधी 2025. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री दत्तगुरु. जय श्री महालक्ष्मी. नमस्कार भक्तांनो, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडतीच्या श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवर. भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्वाचा आणि अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा विषय. मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन विधी 2025. महालक्ष्मी व्रत उद्यापन कसे करावे? 3 डिसेंबर रोजी अमावस्या असतानाही उद्यापन करावे का? आज या सर्व प्रश्नांची उत्तरण आपण शास्त्र, पोथी आणि परंपरेनुसार जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिना, दत्तगुरूंचा महिना. भक्तांनो, मार्गशीर्ष महिना हा दत्तगुरूंचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. याच महिन्यात दत्त जयंती, दत्त उपासना, मार्गशीर्ष गुरुवार व्रत, महालक्ष्मी व्रत अतिशय श्रद्धेने केले जाते. वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, सुख, शांती आणि भरभराट मिळवण्यासाठी मार्गशीर्षातील महालक्ष्मी व्रत अतिशय प्रभावी मानले जाते. महालक्ष्मी व्रत पोथीतील शास्त्रीय माहिती. भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रत या पारंपरिक पोथीत लेखक दर्शन खिरकर यांनी या व्रताची सविस्तर माहिती दिली आहे. या पोथीनुसार हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. शरीर व मन शुद्ध व प्रसन्न असावे. कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करता येते. सलग 8 गुरुवार व्रत करावे. प्रत्येक गुरुवारी पूजा, कथा व महात्म्य वाचावे. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणे अत्यावश्यक आहे. हे व्रत वर्षभर दर गुरुवारीही करता येते. महालक्ष्मी व्रत उद्यापन विधी सविस्तर. भक्तांनो, उद्यापनाच्या दिवशी खालीलप्रमाणे विधी करावा. सकाळी लवकर उठून स्नान करावे. घर व पूजा स्थळ स्वच्छ करावे. श्री महालक्ष्मीची पूजा करावी. व्रत व महात्म्य वाचावे. 8 सुवासिनी किंवा 8 कुमारिका घरी बोलाव्यात. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवावे. प्रत्येकाला महालक्ष्मी स्वरूप मानून हळद कुंकू लावावे. नमस्कार करावा. पूजा वारती झाल्यावर प्रसाद म्हणून फळ द्यावे. शक्य असल्यास श्री महालक्ष्मी व्रत पोथीची एक प्रत द्यावी. आदराने नमस्कार करावा. हेच या व्रताचे पूर्ण उद्यापन आहे. उपवास कसा करावा? भक्तांनो, व्रताच्या दिवशी केरी, फपरे, दूध घेता येते. उपाशी राहू नये. रात्री गोडाचाय दाखवून भोजन करावे. इच्छेनुसार रात्री जेवण टाळू शकता. हे व्रत पद्मपुराणात संसारी जोडप्यांसाठी सांगितले आहे. असा शक्य नसेल तर रात्री पूजा करावी का? हो भक्तांनो, ज्यांना दिवसा पूजा शक्य नाही त्यांनी रात्री पूजा करावी. मात्र दिवसा भोजन करू नये. पूर्ण निराहार राहू नये. पोथी वाचन करताना शांतता व एकाग्रता असावी. अनेक भक्तांना वाचनावेळी सुगंध जाणवतो. मनात विलक्षण शांती मिळते. 3 डिसेंबर 2025 अमावस्या संभ्रम. भक्तांनो, यंदा मार्गशीर्षाचा शेवटचा गुरुवार 3 डिसेंबर 2025